तर राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64% मतदान झालेलं आहे। 9 वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी आता समोर आलेली आहे। तर लातूरमध्ये 7.91% मतदान हे पार पडलेलं आहे। तर राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64% मतदानाची नोंद झालेली आहे। पहिल्या 2 तासातील मतदानाची आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि लातूरमध्ये आपण पाहतोय की 7.91% मतदान झालंय। सकाळच्या सत्रामधला हा मतदानाचा वेग वाढणं गरजेचं आहे। सांगलीमध्ये 5.81%, बारामतीत 5.77% मतदान पार पडलेलं आहे। तर राज्यामध्ये एकंदरीत 2 तासामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64% मतदान, तर लातूरमध्ये 7.91% मतदानाची नोंद आता झालेली आहे। नक्कीच दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसं तापमान हे सुद्धा वाढत जाणार आहे। त्याच्यामुळे सकाळच्या सत्रातलं मतदान हे महत्त्वाचं। तर कोल्हापुरात 8.4% मतदान पार पडलेलं आहे। तर माढ्यामधील आकडेवारी आपण पाहतो आहोत। सर्वात कमी 4.99% मतदान पहिल्या 2 तासात झालंय। तर आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापुरात सर्वाधिक 8.4% मतदान झालंय। संपूर्ण महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासात 6.64% मतदान पार पडलेलं आहे। कोल्हापुरात 8.4%, तर माढ्यात 4.99% मतदान पार पडलेलं आहे। तर बारामतीमध्ये 5.77% मतदान, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 8.4%, माढ्यामध्ये सर्वात कमी 4.99%, तर हातकणंगलेमध्ये 7.55% इतक्या मतदानाची नोंद पहिल्या 2 तासात झाली आहे। आपण बघतोय रत्नागिरी सिंधुदुर्गात सुद्धा 8.17% मतदान पार पडलेलं आहे। तर कोल्हापुरात त्याखालोखाल 8.4% मतदान पार पडलंय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रतिभा पवार या देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। एकीकडे काही वेळापूर्वी शरद पवार यांनी देखील मतदान केलेलं आहे। आत्ताच सुप्रिया सुळे त्याचबरोबर रेवती सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभाताई पवार यांनी देखील मतदान केलंय। शरद पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराकरता महिला मेळाव्यात सुद्धा हजेरी लावलेली होती आणि आता संपूर्ण पवार कुटुंबाचं मतदान हे पार पडलेलं आहे। नक्कीच रिमांड होम मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे या मुलगी रेवती सुळे त्याचबरोबर आपल्या मातोश्री प्रतिभा पवार यांच्यासह दाखल झाल्या आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। पवार कुटुंबांचं मतदान तर कोल्हापूरमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं मतदान झालेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पहिल्या 2 तासात झाली आहे। महाराष्ट्रात बारामतीसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी आज मतदान पार पडतं आहे।